बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा रखडलेला आहे, परंतु शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका। महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आता शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडला असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता त्याच्यावर एक मोठे ठोस पाऊल उचललेलं आहे आणि तो आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, असं देखील मोठं आश्वासन केलेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी स्वतः मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतलेला आहे की लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही नमोचा 9वा हप्ता जमा करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तारीख देखील फिक्स केलेली आहे। याच तारखेवर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता हा वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यासोबतच महाराष्ट्रातील 15 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे। या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणखी मोठी अट लागू केलेली आहे। त्या अटी देखील आता आपल्याला पूर्ण करावं लागणार आहेत। जर त्या अटी आपण पूर्ण नाही केल्या तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या योजनेचा लाभ होणार नाही। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो शेतकरी आपण सांगितलेल्या अटी पूर्ण करेल अशाच शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ द्यायचा, बाकी शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित ठेवावं लागेल। कारण की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता यासाठीच रखडलेला आहे की महाराष्ट्र शासनाने सांगितलेले कामं शेतकऱ्यांना अद्यापही केलेले नाहीत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने जे कामं सांगितलेले आहेत हे कामे आपल्याला कटिबद्ध पाळणं गरजेचं आहे आणि या योजनेचा लाभ आपल्याला तरच होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता लवकरात लवकर ते काम करायला सुरुवात आपल्याला करावं लागणार आहे। ते काम देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्हाला कळकळीची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवस झालं नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा रखडलेला आहे आणि शेतकरी अगदी मनापासून या योजनेची वाट पाहत आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राची ही नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक मदत करणारी योजना ठरलेली आहे। या योजनेची अगदी आतुरतेने सर्व शेतकरी वाट पाहत असतात, परंतु यावेळेस हप्ता हा जास्त दिवस रखडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा करणार आहोत। शेतकऱ्यांचा देखील सरकारवरचा विश्वास उडाला होता, कारण की महाराष्ट्र शासन देखील म्हणत होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही नमोचा हप्ता आज जमा करू, उद्या जमा करू। त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला होता। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, तुमच्या खात्यावर लवकरच हे 2000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली, त्यापासून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना 8 हप्ते मिळालेले आहेत। परंतु नमो शेतकरी योजनेचा आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर 9व्या हप्त्या एवढे कोणतेही हप्ते रखडले नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, 9वा हप्ता जास्त दिवस रखडलेला आहे, परंतु आता चिंता करायची नाही, तो देखील हप्ता आपल्या लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आता मोठी घोषणा करण्यात आली आहे। आता हालचालीला देखील वेग आलेला आहे आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही, कुणीही चिंता करू नका, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। परंतु तुम्हाला एक विनंती आहे, आता जे आपण अटी पाहणार आहोत त्या अटी तुम्ही कटिबद्ध पाळणं हे महत्त्वाचं आहे। जर तुम्ही या अटीच पूर्ण नाही केल्या तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या अटी पूर्ण करायला विसरू नका। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता अटी पाहूयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला नसेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहात, म्हणजेच की तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यापासून वंचित राहणार आहात। परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करायची नाही, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा थेट तुमच्या खात्यामध्ये मिळून जाईल। तर शेतकरी मित्रांनो, परंतु अडचण अशी आहे की ज्या शेतकऱ्यांना नमो PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता अडचण येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तात्काळ तपासून घ्या की तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता हा का मिळालेला नाही। त्या PM किसान योजनेचे स्टेटस तपासा, त्या स्टेटसमध्ये नेमकी अडचण काय आहे ते तपासा। हे सर्व तपासल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकी अडचण काय होती आणि आपल्याला PM किसान योजनेच्या या हप्त्यापासून वगळण्यात का आलेला आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर बँकेकडे जावं लागेल किंवा आपल्या नेट कॅफेवर जावं लागेल आणि तिथं तुम्हाला स्टेटस तपासावं लागेल। तिथं स्टेटस तपासल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कोणत्या कामामुळे आपला हप्ता हा रखडला होता, मिळाला नाही
आणि ते कामे तुम्ही पूर्ण करून घ्या, त्यावेळेस तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता मिळेल। त्यासाठी शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला काम करावं लागेल की पीएम किसान योजनेचा हप्ता सुरू करावा लागेल। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने दुसरे एक काम सांगितलेलं आहे, ई-केवायसी करणे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता ई-केवायसी करणं हे बंधनकारक आहे। शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणाल की आम्ही ई-केवायसी न करता आम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळाला, परंतु आता शेतकरी मित्रांनो तसं नाही। जो शेतकरी ई-केवायसी करेल त्यालाच नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो नवा हप्ता रखडण्याचं कारणच एवढ्या दिवस आहे शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेळ घेतलेला आहे। कशामुळे की सर्व शेतकरी ई-केवायसी करतील आणि आम्ही सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करतो। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता तुम्ही देखील लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या आणि या लिस्टमध्ये सामील व्हा। शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणाच्या अगोदर जर तुम्ही ई-केवायसी कराल तरच तुम्हाला यावेळेस हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ठरवलं आहे की जोपर्यंत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी सर्व शेतकरी ई-केवायसी करत नाहीत तोपर्यंत मात्र हप्ता वितरित करायचा नाही, आणि जरी केला तरी ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ द्यायचा। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला लाभ घ्यायचा आहे की नाही। तर शेतकरी मित्रांनो जर ई-केवायसी नाही कराल तर तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जा तुमची ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी करणं अद्यापही सुरू आहे, ई-केवायसीची तारीख वाढलेली आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी तारीख देखील वाढवलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जा आणि ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवायला चुकू नका। तर शेतकरी मित्रांनो 2000 रुपये ही रक्कम शेतकऱ्यांसाठी काही कमी नसते। त्यासाठी फक्त ई-केवायसी करण्यामुळे जर आपण 2000 रुपये रक्कम घालवत असोल तर शेतकरी मित्रांनो यावर काही तथ्य नाही। तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जा आणि ई-केवायसी करून घ्या आणि या 2000 रुपयाच्या रकमेची थेट लाभ मिळवा। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आणखी एक लाट लागू केलेली आहे। ती अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशाच शेतकऱ्यांना यावेळेस लाभ मिळणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। अशी देखील अट आता महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे। शेतकरी मित्रांनो तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्ही निश्चित राहा, तुम्हाला कोणतीही चिंता करायची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे हे पैसे जमा होणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता चिंताचा विषय आहे। शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर जा, बँकेकडे धाव घ्या आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात। त्यासाठी तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर जाऊन आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नसाल तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाने आधार कार्ड पाहूनच पैसे सोडण्याचं नियोजन केलेलं आहे। पहिले आधार कार्डाच्या वाईज पैसे सोडतात आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे हे बँक खात्यावर जमा होत असतात। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपलं आधार कार्ड बँक खात्याशी जोडणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते लवकरात लवकर तुम्ही देखील जोडून घ्या, हे तुम्हाला कळकळीची विनंती आहे। शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ह्या जाचक अटी लावलेल्या आहेत, त्यामध्ये ही एक अट आहे। तर शेतकरी मित्रांनो फक्त आपण आधार कार्ड लिंक करण्यासाठी जर हप्ता गमावू शकत असेल तर याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही लवकरात लवकर करून घ्या आणि या योजनेच्या पैशाचा थेट लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो 2000 रुपये ही रक्कम कमी नसल्यामुळे शेतकरी मित्रांनो ही रकमेचा तुम्ही लाभ घ्या, ही रक्कम गमावू नका। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केलेली आहे। ती अट अशी आहे की फार्मर आयडी असणे। ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी आहे नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलेले आहे की ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून आम्ही वगळणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो फक्त फार्मर आयडीसाठी आपल्याला वगळायला परवडत नाही, त्यासाठी आपली फार्मर आयडी असणं महत्त्वाचं आहे। तुम्ही लवकरात लवकर जा, तुमची फार्मर आयडी आहे की नाही तपासा। जर फार्मर आयडी नसेल तर नवीन फार्मर आयडी बनवून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे त्या शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना अडचणी आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या देखील अडचणी दूर करायच्या असतील तर फार्मर आयडी काढणं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो तुम्ही तात्काळ धाव घ्या, फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो बरेच दिवस झाले नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडलेला आहे आणि आता यात
आपण फक्त फार्मर आय डी नाही म्हणून जर हप्ता गमावणार असेल तर आपला एवढ्या दिवस वाट पाहून कोणताही फायदा होणार नाही. त्यासाठी फार्मर आय डी काढून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आशा आहे की तुम्ही देखील फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घेताल आणि या योजनेचा लाभ मिळवताल. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केलेली आहे. ती तारीख आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख जाहीर केलेली आहे. ती संभाव्य तारीख आहे 20 जुलै. 20 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आता थेट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे जमा होणार आहेत. त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, ज्या पाठीमागे अटी सांगितलेल्या आहेत या सर्व अटी पूर्ण करा आणि या योजनेचा थेट लाभ घ्यायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.